नमस्कार मित्रांनो, माझं नाव सफी समीर कादरी. आपल्या शेतावर पोल्ट्री फार्मची सुरुवात झाली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो आपण काय काय नियोजन केले. हे पहा, आपण शेवग्याचे झाड आणि तुतीचे झाड लावले. या लाईन हे 2 लाईनी पूर्ण भरलेले ते हे फक्त तो 3च हे झाड आहे आणि त्यापर्यंत शेवग्याचं झाड आहे. आणि इकडे पण शेवग्याचे झाड आहे. इकडे एकच लावलं आहे. आणि हा आपला शेड, हे मुरुम पण टाकलं आहे. हे पोलचं पण काम झालं आहे. कैचीचं आपण केलं आहे. आणि हे परदी आपण केली आहे. इकडे पण शेवग्याचं झाड आहे. आपण मागच्या संडेला आलो होतो तर आपण छाटणी केली होती. आणि हे पहिली कॉपी आपली, पहिली कॉपी, ती दुसरी, ती तिसरी आणि ती चौथी. आपण 4 कॉप्या केले. आणि हे आपण शेवग्याचे झाड आणि तुतीचे झाड लावले. आणि इकडे पण थोडं फार मुरुम टाकलं आहे. इकडे आणि इकडे पत्रे लावायचं आहे. पत्रेवाला भेटतं नाही आपल्याला. कंपनीमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका. नाशिकमध्ये कोणी डीलर आहे पत्र्यांचं, कोणी पत्रे विकतं, आम्हाला नाही माहिती. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. इकडे पण शेवग्याचे झाड लावले. तिकडे दुसरी कॉपी. इकडे पण तसंच आहे. इकडे पण तिकडे हे बा, आपण छाटणी केली होती, कसं आलं आहे तिकडे. इकडे कडुलिंबाचा आपण प्लांट आहे. मी अजून एक व्हिडिओ टाकणार आहे. बिना काय म्हणतात, इन्क्युबेटर मशीन नसून आपण कोंबडी खालून पिल्ले कसे काढू शकता. मला माहिती आहे कसे काढता. आमची आजी त्यांनी शिकवलं आहे मला कसे काढायचे. हे पहा, इथे पण मोठी कॉपी केले. ते तुम्ही कोणत्या पण पोल्ट्री फार्ममध्ये जाईल ना, तेथे एकदम छोटे कोपे असेल. पर इकडे आपण मोठी 4च केले फक्त, पर मोठे केले. आणि तिकडे 4 नसता, 10-15 असतं, पण आपण ते छोटे असतात. इथे पण छोटे शेवग्याचे झाड लावले. 2-3 दिवसच झाले आहे झाडांना. आणि तिकडे घास उगलं आहे. तिकडे पण, आणि तिकडे खडी टाकली. तुम्हाला दाखवतो कशासाठी टाकली आहे. आपण कोंबड्यांना उकिरडा असतो, मग ते काय म्हणतात ते कोप्या असतात, शेड असतो, उकिरडा असतो. तिथे आपण जाऊ नये. आणि काय म्हणता, आपण वॉकिंगसाठी जे एरिया असतं ना आपला, त्याच्यासाठी आपण हे केलं आहे. त्याच्यासाठी आपण हे मागवली आहे. इकडे तिथं ते इकडपर्यंत आपण हे पूर्ण पसरवणार आहे. आणि इकडे पण खडे छोटे आहे, पर ते मशीन बोलून आपण तोडून देणार. इकडे ताडपत्री आहे. इकडे आमचं पाईप. इकडे आम्ही मागच्या वेळेस गहू लावलं होतं. आता नाही लावलं काही. त्या काय म्हणता, तो चौथा पोल आहे ना तिकडचं, त्यापर्यंत आमची शेती आहे. त्यापर्यंत आमची किती 6 एकर शेती आहे. 6 एकर. तर बाजूचं वावर आहे इकडे पर्यंत. आता तुम्हाला दाखवतो आपण कुठे हे खडी टाकणार आहे. तर दाखवतो तुम्हाला. ही खूप डेंजरस वाटतं मला. साप पण असतं ह्याच्यामध्ये, पप्पांनी सांगितलं म्हणून. तिथे ते त्यापर्यंत तो दुसरा पोल आहे ना, नाही तो सॉरी तो पहिला पोल आहे ना, तिथपर्यंत आपण खडी टाकणार आहे. अजून खडी बोलवणार आहे, अजून खडी मागवणार आहे.
ही कमी पडून जाईल इथपर्यंतच येईल ही खडी आम्ही मागच्या वेळी पण यूज केली होती यांच्या सिमेंटसाठी. ते सिमेंटमध्ये लागतं ना ते पोलांसाठी. या पोलाचे खाली अजून आहे त्याच्यासाठी पण त्याच्यासाठी पण यूज केले होते. आमचे बाजूचे वावरवाले आले, पप्पांशी बोलताय ते. आणि तिथून आपण हे करणार आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. काटे इकडे म्हणून आपण तुम्हाला दाखवतो. इथे अजून एक तिकडची बनली होती, पण आता आपण दुसऱ्या कामांसाठी यूज करणार आहे. हे पहा, आता इथे हा इथे इथपर्यंत आपण खडी टाकणार आहे इथे. आणि इकडे म्हणजे आपण इकडे चालताय ना, तर आपण इकडे नाही जायचं. इकडे सपोज म्हणजे उकिरडा आहे, आजोला बेड आहे, हायड्रोफोनिक आहे, इथे नाही जायचं. इकडे उकिरडा ते असणार आहे. मी दुसरा पण व्हिडिओ टाकणार आहे ते. आता तो येतो का नाही, पर तुम्हाला एक सरप्राईज असेल माझ्याकडून की आपण कोंबड्यांसोबत अजून 4 जनावर आपण पाळू शकतो अजून. पर ते आता आपण कोंबड्या पाळतोय तर ते 4 जनावर आपल्याला पाळावंच लागेल. तर कोंबड्या पाळले तर आपण 4 ते जनावर ते नाही पाळू शकत. कोंबड्या ते लागतंच ते जनावर, नाही तर ते नसले तर कोंबड्या पण नको पाळू तुम्ही. हे आमच्या बाजूवाल्या भावाचं त्यांनी गाईचं गोठं गेलं आहे, ते तिकडे ट्रॅक्टर चालवतं आहे त्यांचं. आम्हाला पण ट्रॅक्टर घ्यायचं आहे. आत्ता हे पोल आहे ना, ते तिकडे आपण पाण्याचं टाकीचं आहे ना, तिकडे स्टँड बनवणार. 3 टाकी बनवणार आहे. एक त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणता त्यांची औषधाची पाण्याची टाकी असेल, आणि ती दुसरी मला माहिती नाही. आणि इकडे आपण सिक्युरिटी रूम बनवणार आहे. इकडे पण तिकडे आहे ना, हे जेव्हा आम्ही घेतलं ना ते तिथंच होतं. आम्ही नाही बनवलं आहे ते, पर आम्ही बनवणारच आहे ते. पर कामगार लोकांसाठी आणि वॉचमॅनसाठीच एक तो जानवर आहे. मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो कोणतो. आणि इकडे आपली डीपी लाईट जाते कधी येते इकडे. आणि त्यांनी शेळ्या पण पाळले. आज आपण ना काय म्हणतो आपलं डेव्हलप झालं ना, तर अजून एक शेड बनवणार आहे आपण. डेव्हलप झाल्यानंतर आपण 3000 कोंबड्या घेणार आहे. 3000 कोंबड्या तुम्हाला सांगतो मी. तिसऱ्या पार्टमध्ये सांगतो तुम्हाला की कोणाकडून आपण घेतोय. पर तुम्हाला एक गेस करायसाठी तुम्हाला सांगतो. तो ज्यांच्याकडून आपण घेणार आहे ना, ते पुण्यात राहतात. ते ज्यांच्याकडं आपण घेतो ना ते पुण्यात राहतात. आणि हे नाशिक जिल्हा निफाड तालुका धानोरा शिवार इथून आपण बोलतोय. इकडे आपले टूल्स आहे आपले. आणि ही खडी आपण मशीन बोलून इकडे तुकडे करणार आहे. असे छोटे हे पहा, असे छोटे असे तुकडे करणार आहे आपण. इकडून असं पसरायला तिकडे पण आपण ठेवले. तिकडे पण आपण ठेवले. आणि इकडे आपण वॉल कंपाऊंड केलं होतं, पण ते पावसामुळे ते खराब होऊन गेलं आणि आपण ह्याचे काढून घेतले. तिथे पण तुम्हाला दाखवतो. आणि हे जे पाणी असं आहे ना, ते तसं नका करू तुम्ही. इकडे ना तुम्ही खडी टाका थांबा. आणि जर ते कोंबड्यांनी असं पाणी पिलं, असं
पाणी त्यांनी पिलं तर त्यांना त्रास होऊ शकतो त्यांना. आणि आपण ना पाण्याची टाकी ना इथे करणार आहे. इकडे छिद्र पाडले ना, थांबा तुम्हाला दाखवतो. मी पण कधी अशी मोठं असं बघितलं मी, फक्त 2च पाहिले. अजून त्यांनी दोन केले वाटतं. चुकीने झालं असेल. इकडचं घास कापायचे ते आमचे मागचे वावरवाले आहे ते. त्यांच्याकडे खूप गाय आहे, म्हशी आहे. आम्ही पण त्यांच्याकडूनच शेळ्या घेणार आहे. जेव्हा परत तुम्ही इकडे येणार ना आमच्या फार्मवर, तुम्ही ना शूज घालून या. बाकी हे माझे चपलं एवढे भरले ना, तरी पण मी शूट करतोय. मागच्या वेळी आम्ही आलो होतो ना, मी पूर्ण एवढी घाण निघाली ना माझ्या पायातून. मी पडलो होतो ना, इथे पडलो होतो मी. हे पहा आमची चौथी कोपी. इथे आपण घास उगवलोय. ही कोणती घास आहे मला नाही माहिती, पण एवढं माहिती आहे ना, गाई म्हशी त्यांना खाऊ घालतं ही घास मला माहिती आहे. मामांनी सांगितली होती मला. तुम्हाला दाखवतो आम्ही कसे केलंय. आम्ही ना पॉन्ड पण बनवणार आहे. ते तिसऱ्या ॲनिमलसाठी ते बनावंच लागेल आपल्याला. कोणतं ते तुम्ही गेस करा, कोणाला पॉन्ड लागतं. आता तुम्हाला दाखवतो. इथे पण आपण छाटणी केली, कशी फुटले बा. इथे पण थोडं फार मुरून टाकलंय. आता तिकडे आपण पोल पाडले आणि तिकडे पत्रे पण आले वाटतं. इकडे पण थोडं फार मुरून टाकलंय. आणि आपण चेरीचे पण झाड आणले. फक्त काय लावायचं, शेवगा, तुती आणि चेरी. बाकीचे काही झाड नाही लावायचे, फक्त शेवगा आणि तुती, बाकी काहीच नाही. आम्ही 100 शेवग्याचे झाडं आणि 50 तुतीचे झाडं आणि 20